राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याचं निकनेम NEP आहे, NEP 2020, या अंतर्गत महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशामध्ये क्रांतिकारक अशी पावलं उचलली जात आहेत. महाराष्ट्रामध्ये 2023 पासून NEP राबवायला सुरुवात झाली. त्यातली पहिली BA BSc BComची बॅच ऑटोनॉमस कॉलेजची ह्या वर्षी 25-26ला बाहेर पडली आणि आता सगळ्या ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये तिसरं वर्ष म्हणजे फायनल इयर यंदा येणार आहे. या तिसऱ्या वर्षामध्ये NEPच्या सर्व श्रेयांक आराखड्यात क्रेडिट स्ट्रक्चरमध्ये जे 6 व्हर्टिकल्स आहेत त्यातल्या 6व्या व्हर्टिकलमध्ये, ज्याला OJT, इंटर्नशिप, फील्ड प्रोजेक्ट असं म्हणतात, म्हणजे प्रात्यक्षिक अनुभव, याकरता म्हणून काही श्रेयांक घेतलेच पाहिजे असं बंधन करण्यात आलेलं आहे. हा खूप मोठा बदल आहे. नॉर्मली इंजिनिअरिंग कॉलेज, MCA, BCA ही जी प्रोफेशनल कोर्सेसची मुलं असतात त्यांना प्रॅक्टिकल, इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करणं, तिथला अनुभव घेणं हे खूप पहिल्यापासून आहे. पण आपली पारंपरिक आर्ट, सायन्स, कॉमर्सची जी मुलं आहेत त्यांना वर्ग आणि प्रयोगशाळा याशिवाय दुसरं काही जगच माहिती नाही. NEPने असं म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ते जे काही मुख्य विषय, मेजर सब्जेक्ट शिकतायत त्याचं ॲप्लिकेशन बाहेर कुठे कसं होतं आहे याचा अनुभव घेतलाच पाहिजे. नाही तर पुस्तकी ज्ञान असतं आणि बाहेर गेल्यावर ती कौशल्य नसल्यामुळे तो मुलगा, म्हणजे बाहेर खूप जॉब्स आहेत परंतु रोजगारक्षम मुलं नाहीत कारण त्यांच्यावरती कौशल्य नाही. आणि म्हणून NEPमध्ये OJT इंटर्नशिप 8 क्रेडिट करता सक्तीचं करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा पहिला प्रयोग या शैक्षणिक वर्ष 26-27 पासून आहे. मग आता तो जर यशस्वी व्हायचा असेल तर काही गोष्टी कराव्या लागतील. एक म्हणजे सगळ्या प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, विद्यापीठातले निर्णय करणारी मंडळी यांनी आपली विचाराची जी चौकट आहे ती मोठी केली पाहिजे. ब्रॉडर कॅनव्हास आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आपल्याला उगाचच मनामध्ये किंतु परंतु आणि संभाव्य प्रश्न फार असतात शिक्षक मंडळींना. त्याला छेद देऊन वास्तव बाहेरचं काय आहे याचा अनुभव शिक्षकांनी घ्यावा लागेल, प्राचार्यांनी घ्यावा लागेल, विद्यापीठामध्ये निर्णय करणाऱ्या अगदी कुलगुरूंनी देखील घ्यायला पाहिजे. की इंडस्ट्री म्हणजे काही फक्त एखादी कंपनी असं नाही. एखाद्या पतसंस्थेत काउंटरवर बसून काम करणारा एखादा मुलगा असेल तर त्याला पण तिथे शिकता येणार आहे. पण तिथलं वातावरण काय, तिथले नियम काय, तिथे एथिक्स कोड्स काय, तिथले डिसिप्लिन काय, हे दुर्दैवानं पुस्तकांमध्ये आणि वर्गाच्या 4 भिंतीत अडकलेल्या शिक्षकांना आत्तापर्यंत माहिती नाही. आणि विद्यार्थ्यांना तर हे कौशल्य हवं आहे. आज विद्यार्थ्यांना इतके वेगवेगळे ॲव्हेन्यूज आहेत, मार्ग आहेत हे कौशल्य मिळवायचे आहेत. त्या तुलनेमध्ये शिक्षक मात्र अजून तेवढे तयार नाही. आणि म्हणून मनातले असे हायपोथेटिकल संभाव्य चिंता, प्रश्न या जंजाळात न अडकताना प्रयोग करायला सुरुवात केली पाहिजे. आणि ती जर आपण उघड्या डोळ्याने सगळीकडे पाहायला सुरुवात केली, मल्टीटास्किंग करायला सुरुवात केली, तर ह्या पहिल्याच वर्षात ॲकॅडमिक इयर 26-27मध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवून येईल. आणि महाराष्ट्र राज्यातलं पहिलं राज्य होईल की एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व सार्वजनिक विद्यापीठातले आर्ट, सायन्स, कॉमर्सची मुलं हे इंटर्नशिप घेऊन पूर्ण करून बाहेर पडतील. म्हणून काय आवश्यक आहे? क्रमांक 1 मानसिकता बदलणे सर्व घटकांची. क्रमांक 2 मुलांशी जाऊन मोकळा संवाद करून त्याला विचारलं पाहिजे की संभाव्य कुठे कुठे तुला जाता येतं. आपण असं मानून चालणार नाही की मुलगा बिंडोक आहे, बावळट आहे, त्याला काही समजत नाही. गेल्या काही दिवसातलं सगळं देशातलं वातावरण आपण पाहिलं तर मुलांना भरपूर सारं समजतं. ते मल्टीटास्किंग करू शकतात. आपल्याला शिक्षण क्षेत्रातल्या मंडळींना आपली मानसिकता बदलावी लागेल. क्रमांक 1 फ्लेक्झिबिलिटी आणावी लागेल, लवचिकता आणावी लागेल. असंच केलं पाहिजे आणि हाच शब्द लिहिला पाहिजे याच्यावेळी थोडा मोकळेपणा दिला पाहिजे. क्रमांक 2. क्रमांक 3 भरपूर सारे प्रयोग केले पाहिजेत. आणि हे प्रयोग जर केले
आणि क्रमांक 4, मुलगा जिथे काम करणार आहे, मुलगी जिथे काम करणार आहे, तिथे शिक्षक प्राचार्य यांचा नेहमी सातत्यानं संवाद पाहिजे. कारण दोनच आठवड्यापूर्वी अखिल भारतीय स्तरावरचा उच्च शिक्षण सर्वेक्षण बाहेर पडलं, शैक्षणिक वर्ष 23-24चं. त्यामध्ये जेंडर पॅरिटी इंडेक्स ज्याला म्हणतात, म्हणजे लिंग प्रमाण ज्याला आपण म्हणू, म्हणजे मुलं आणि मुली. तर आता उच्च शिक्षणामध्ये आणि त्यातही जर पाहिलं तर SC ST मायनॉरिटी OBC मुली या जेंडर पॅरिटी इंडेक्समध्ये जर आपण आकडेवारी घेतली तर काही ठिकाणी समसमान, म्हणजे एक मुलगा शिकतोय तर एक मुलगी शिकते. आणि काही विषयांकरता, विशेष करून इंजिनिअरिंग सायन्स या विषयांना मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे. मग मुली जर आपल्या मुली सगळ्या युवती बाहेर जाऊन असा अनुभव घेणार असतील तर त्यांची आपल्याला सुरक्षितता पाहावी लागेल, त्यांचं सामाजिक कौटुंबिक वातावरण पाहावं लागेल. आणि ते सगळं काम शिक्षक वर्गाने आई वडिलांच्या मोठ्या भावा बहिणीच्या भूमिकेत जाऊन केलं पाहिजे, ओन केली पाहिजे, ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जेणेकरून गेल्या 7-8-10 वर्षामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांना मुलं जी कमी होत आहेत, कारण त्यांना त्याच्यात उपयोगिता दिसत नाही, काही अर्थ नाही असं म्हणतात, ते निगेटिव्ह चित्र जे आहे ते आपल्याला बदलता येईल आणि सकारात्मक पुढे जाता येईल. त्या दृष्टीनं शिक्षकांची मानसिकता बदलण्याकरता त्यांचं ओरिएंटेशन करणं आवश्यक आहे, प्रशिक्षण करणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये जी योजना तयार झालेली आहे त्यानुसार मला खात्री आहे की MSFDA हा प्रचंड चांगला मोठा रोल यामध्ये करणार आहे आणि हे सगळं पॉझिटिव्हली बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याकरता MSFDAच्या सगळ्या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो.